रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल तर आता थेट कारवाई केली जाणार आहे। 16 ऑगस्ट नंतर सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। सरकारने दिलेल्या मुदतीत म्हणजेच 15 ऑगस्ट पर्यंत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणं बंधनकारक होतं। या मुदतीनंतर अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवरती आरटीओ आणि परिवहन खात्याकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। राज्य सरकार या निर्णयाची अधिसूचना लवकरच काढणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत या संदर्भातली माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 4, नियम 22, नियम 78 आणि नियम 85 या नियमांमध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्ट पासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याबाबतची अधिसूचना आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल। या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि TV9 मराठीला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा।